Praise the Lord. 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 Hallelujah. 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 God is good All the time. and all the time. God is good. And all God's people say Amen. And all God's people say Amen. And all God's people say Amen. पहा, मी प्रभूची दासी आहे, आपण सांगितल्याप्रमाणे माझ्या बाबतीत घडून येऊ. शब्द आहेत पवित्र मरियेचे, देवदूताला उद्देशून उच्चारलेले. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, इसवी सन 431 ची ती संध्याकाळ एफेसस ह्या ठिकाणी सर्व बिशपांची परिषद भरलेली होती आणि त्या ठिकाणी एक महत्त्वाचा विषय चर्चेला घेण्यात आलेला होता की पवित्र मरियेसाठी कोणत्या प्रकारचं नाव वापरायचं. ग्रीक भाषेमध्ये त्यांच्या समोर 4 नावं होती: हॉटॉकॉस, अँथ्रोपोटॉकॉस, क्रिस्टोटॉकॉस आणि थिओटॉकॉस. ह्या सर्व शब्दांचा अर्थ आता आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हॉटॉकॉस म्हटल्यानंतर वाहक, परंतु जेव्हा एखाद्या स्त्रीच्या उदरामध्ये बाळक असतं तेव्हा ते नुसते वाहक नसते, तर ती असते एक माता. म्हणून पवित्र मरियेसाठी नुसतं माता हा शब्द वापरायचा का, ह्याच्यावरची चर्चा करण्यात आली. त्यानंतर दुसरा शब्द घेण्यात आला, अँथ्रोपोटॉकॉस. अँथ्रोपॉस म्हणजे माणूस, म्हणजे माणसाची, मानवाची माता. म्हणून तिच्यासाठी हा शब्द वापरायचा का, त्याच्यावरही चर्चा करण्यात आली. मग तिसरा शब्द क्रिस्टोटॉकॉस. क्रिस्टोटॉकॉस म्हटल्यानंतर ख्रिस्ताची माता, अभिषिक्त अशा व्यक्तीची माता, त्याच्यावरही चर्चा करण्यात आली. आणि मग शेवटी चौथा शब्द निवडण्यात आला आणि त्याच्यावरती शिक्कामोर्तब करण्यात आलं आणि तो शब्द होता थिओटॉकॉस. थिओस म्हटल्यानंतर परमेश्वर आणि टॉकॉस म्हटल्यानंतर माता, परमेश्वराची माता. 431 साली त्या दिवशी पवित्र मरिया ही देवाची माता आहे ह्याच्यावरती शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्याद्वारे ख्रिस्त सभेने काय नक्की दाखवलेलं आहे की पवित्र मरिया ही येशू नावाच्या मानवाची आणि येशू नावाच्या देवाची माता आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर पवित्र मरियेची भक्ती त्या पहिल्या काही शतकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उदयास आलेली. त्याला कारणीभूत होतं संत लूकचं शुभवर्तमान. त्याचं कारण असं आहे की जर आपण सगळी शुभवर्तमानं आणि नवा करार तपासून बघितला तर संत लूकने जेवढ्या प्रमाणामध्ये पवित्र मरियेचं रूप वर्णन केलेलं आहे तेवढं कोणीच केलेलं नाही. संत मत्तईने तर दूताचा योसेफाला निरोप ही घटना नमूद केलेली आहे. संत मार्कने तर कोण माझी आई, कोण माझे भाऊ, एवढा एकच उतारा पवित्र मरियेशी संबंधित वर्णन केलेला आहे. संत योहानाने 2 उतारे वर्णन केलेले आहेत, परंतु त्या ठिकाणी मरियेचं नाव घेण्यात आलेलं नाही. काना येथे लग्नसमयी पाण्याचा द्राक्षरस झाला त्यावेळेला येशूची आई तेथे होती असं सांगण्यात आलेलं आहे. कालवारीवरती, क्रुसावरती येशू टांगलेला होता, त्याच्या क्रुसापाशी त्याची आई उभी होती असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे माऊलीचं नाव त्या ठिकाणी घेण्यात आलेलं नाही, फक्त येशूची आई असं वर्णन करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे संत पॉल गलतीकारास पत्र अध्याय 4 वचन 4 मध्ये सांगत आहे की तो एका स्त्रीपासून जन्मलेला होता. म्हणजे तिथे देखील पवित्र मरियेचं नाव घेण्यात आलेलं नाही. किंवा प्रकटीकरणाच्या पुस्तकात अध्याय 12 मध्ये की स्वर्गात एक दृश्य चिन्ह दृष्टीस पडला, एक सूर्य तेज पांघरलेली स्त्री दिसली. म्हणजे तिथे देखील पवित्र मरियेचं नाव घेण्यात आलेलं नाही. परंतु संत लूकचं शुभवर्तमान जर आपण बघितलं तर त्यामध्ये एकूण 12 वेळा पवित्र मरियेच्या नावाचा उल्लेख आहे. 12 वेगवेगळे प्रसंग जणू काही संत लूकने आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण सहज एक चिंतन करायचं की माझ्या जीवनात पवित्र मरियेला कितपत स्थान आहे, कितपत पवित्र मरियेने जणू काही माझ्या जीवनाचा ताबा घेतलेला आहे. माझ्या जीवनातील प्रार्थनेमध्ये पवित्र मरियेला मी नक्की कोणतं स्थान देत आहे, आपण सहज तपासून पाहायचं. दूताचा मरियेला संदेश ही जी घटना संत लूकने वर्णन केलेली आहे त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट दडलेली आहे की परमेश्वर ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला पाचारण करत असतो तेव्हा ती व्यक्ती 5 वेगवेगळ्या अवस्थांमधून जात असते. पहिली अवस्था असते ईश्वर अनुभव. तो ईश्वर अनुभव स्वतःसाठी नसतो. त्यानंतर दुसरी अवस्था येत असते मिशन कार्य. पण ते मिशन कार्य जेव्हा परमेश्वराच्या तोंडून, देवदूताच्या तोंडून माणूस ऐकत असतो तेव्हा माणूस थोडासा घाबरून जातो आणि अपात्रता व्यक्त करत असतो.
तिसरी अवस्था असते अपात्रतेची. ती व्यक्त केल्यानंतर परमेश्वर त्याला आश्वासन देऊन सांगत असतो, भिवू नकोस, मी तुझ्या बरोबर आहे. परंतु माणूस फक्त शब्दांवरती, कानावरती विश्वास ठेवत नाही, तर माणूस डोळ्यांवरती, दिसण्यावरती विश्वास ठेवतो. म्हणून परमेश्वर त्याला एक चिन्ह देतो. आता ह्या पाचही अवस्था पवित्र मरियेच्या जीवनात कशा प्रकारे येऊन गेलेल्या आहेत त्या आपण तपासून पाहूया. की तिला ईश्वराचा अनुभव आला गाब्रियल देवदूताने दिलेल्या दर्शनाद्वारे. प्रार्थनेचं ते वातावरण, घरामधील धार्मिक वातावरण, तिची मानसिक मनोवृत्ती, भावनिक मनोवृत्ती धार्मिक असलेली, म्हणूनच तिला देवदूताचे शब्द ऐकू येऊ शकले, देवदूताचं दर्शन घडू शकलेलं आहे. हा जो माऊलीचा ईश्वर अनुभव आहे तो स्वतःसाठी नाही, तर तो संपूर्ण जगासाठी आहे. संत बर्नर्डने तर त्या ठिकाणी एक सुंदर प्रवचन लिहिलेलं आहे आणि त्या प्रवचनात सांगतात की हे पवित्र मरिये, आता संपूर्ण जगाचं तारण तुझ्या होकारावरती अवलंबून आहे. तू चटकन होकार दे, नाहीतर आमचं तारण होऊ शकत नाही. माऊलीने त्यावेळेला होकार दिला नसता तर आज जगामध्ये प्रभू येशू ख्रिस्त अवतरला नसता. म्हणून पवित्र मरियेला दूताचं जे दर्शन झालेलं आहे ते अत्यंत महत्वाचं. आणि त्यावेळेला तो ईश्वर अनुभव जो आहे तो कशासाठी आहे? मिशन कार्यासाठी. कोणतं मिशन कार्य? साक्षात देवाच्या पुत्राची माता होण्याचं. की हे कृपापूर्ण स्त्रिये, भिवू नकोस, कल्याण असो, प्रभू तुझ्या बरोबर आहे, तू गरोदर होणार आहेस, तुला पुत्र होणार आहेस आणि त्याला तू येशू असं नाव द्यायचं आहे. हे सगळं ऐकल्यानंतर 14-15 वर्षाची एखादी मुलगी जी वागदत्त झालेली आहे, अजून जिचं लग्न झालेलं नाही, पुरुषाशी संबंध आलेला नाही, त्यामुळे ती सहजच तिसऱ्या अवस्थेमध्ये जाणार आहे. माऊली देखील तिसऱ्या अवस्थेत गेली आणि माऊलीने प्रश्न विचारला, हे कसं शक्य आहे? कारण मला पुरुष ठाऊक नाहीत. माणूस देखील अशाच प्रकारे परमेश्वर ज्या वेळेला एखादा मिशन कार्य आपल्यावरती सोपवत असतो तेव्हा आपली अपात्रता व्यक्त करत असतो. परंतु परमेश्वर तिथेच थांबत नाही. परमेश्वर एक पाऊल पुढे जाऊन सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या बरोबर आहे. देवदूताने मरियेला काय सांगितलं? पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचं सामर्थ्य तुझ्यावर छाया करील. ह्या नावाने ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र असं म्हणतील आणि मग त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. अशा प्रकारचं भाकीत त्या ठिकाणी केलं जात आहे. नुसतं आश्वासन दिलं नाही, तर त्यानंतर एक चिन्ह दिलेलं आहे आणि ते चिन्ह आहे अलिशिबा, की जी म्हातारी आहे, वांस म्हणून सगळ्यांना ठाऊक आहे. तिला म्हातारपणी पुत्र गर्भ राहिलेला आहे आणि आता तिला 6वा महिना आहे. हा संपूर्ण अनुभव ऐकल्यानंतर पवित्र मरिया सांगत आहे, पहा मी प्रभूची दासी आहे, आपण सांगितल्याप्रमाणे माझ्या बाबतीत घडून येऊ. हे 5ही टप्पे स्वतःच्या काळजामध्ये ठेवायचे. स्वतःला प्रश्न विचारायचे, मला परमेश्वराचा अनुभव कुठे येतो? तो अनुभव आल्यानंतर कोणत्या कार्यावरती परमेश्वर मला पाठवतो? ते कार्य करण्याच्या मध्ये मला कोणकोणत्या अडचणी जाणवतात? काही अडचणी बाह्य असतात, काही अडचणी आतमध्ये असतात. बाह्य अडचणी कोणत्या असतात? एखादा आपला भूतकाळ घडून गेलेला असतो, एखाद्या व्यक्तीला आपण त्रास दिलेला असतो, त्याच व्यक्तीला जाऊन सुवार्ता सांगायची, ती व्यक्ती कदाचित स्वीकारणार नाही. अंतर्यामी आपल्याला आपला पाप अडथळा रूप ठरू शकतं, अपराधीपणाची भावना टोचणी देऊ शकते, भीती नावाचा अडथळा येऊ शकतो. ही सगळी अपात्रतेची जाणीव माणसाने ठेवायची. पण त्यानंतर 4थ्या अवस्थेमध्ये जायचं की शेवटी कार्य परमेश्वराचं आहे. तो सांगत आहे, भिवू नकोस, मी तुझ्या बरोबर आहे. आणि परमेश्वर आपल्याला चिन्ह देत असतो. सहज आपल्या आजूबाजूला डोकावायचं. माणसाने चिन्ह मागायचं नसतं, तर चिन्हाचा अर्थ लावण्यासाठी परमेश्वराकडे ज्ञान मागायचं असतं. की लोकांनी येशूकडे तसं चिन्ह मागितलं. येशूने सांगितलं, तुम्हाला कोणतंच चिन्ह दिलं जाणार नाही. चिन्ह अगोदरच दिलेलं आहे योनाच्या रूपामध्ये, त्याचा आता तुम्हाला अर्थ लावता आला पाहिजे. त्यासाठी पवित्र आत्म्याचं ज्ञान आणि शहाणपण आपण मागण्याची गरज आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये पवित्र मरिया अलिशिबेच्या घरी निघून जाते. 5 अशा अवस्था त्याही ठिकाणी आलेल्या आहेत. पहिली अवस्था आहे, माऊली घाई घाईने जात आहे. त्या तिच्या घाई घाईमध्ये काय दडलेलं आहे? तिला जी बातमी देण्यात आलेली होती, निरोप देण्यात आलेला होता, तो निरोप 2 स्वरूपाचा होता. एक होता स्वतःच्या पुत्राच्या जन्माविषयी
आणि दुसरा होता योहान बाप्तिस्ताच्या जन्माविषयी. योहान बाप्तिस्ताविषयीचा जो जन्म आहे तो तुलनेने तसा दुय्यम स्वरूपाचा आहे. ती बातमी दुय्यम स्वरूपाची आहे, परंतु पवित्र मरिया ती दुय्यम स्वरूपाची बातमी प्रथम स्वरूपाची मानते, नम्रता धारण करते आणि अलिशिबेच्या घरी निघून जाते. घाईघाईने जाण्यामध्ये दुसरं महत्वाचं कारण म्हणजे तिला झालेला आनंद. एखादी आनंदाची बातमी जर तुम्हाला समजली तर तुम्ही आपल्या घरी बसून राहू शकत नाही. तुम्ही धावत पळत जाऊन एखाद्या व्यक्तीला सांगणार, सर्वांना ते कळवणार, तिची जाहिरातबाजी करणार, कारण ती आनंदाची बातमी आतमधून जणू काही तुम्हाला एक उर्मी देत असते. तशाच प्रकारे ह्या ठिकाणी देखील पवित्र मरियेच्या अंतःकरणामध्ये आता जो पवित्र आत्मा आलेला आहे तो पवित्र आत्मा तिला स्वस्थ बसू देत नाही. ती सरळ निघून अलिशिबेच्या घरी जाऊन पोहोचते. त्या ठिकाणी दुसरी अवस्था, मरियेने केलेलं अभिवादन. कदाचित त्या अभिवादनाचे शब्द तिथे सांगण्यात आलेले नाहीत, पण त्याच्यामध्ये मरियेचा मोठेपणा दडलेला आहे की देवाची माता, तिच्यावर पवित्र आत्मा उतरलेला आहे, तिला देवदूताचं दर्शन झालेलं आहे, तिच्याकडे काहीतरी सांगण्यासारखं आहे. तरी देखील ती अलिशिबा आपल्याला अभिवादन करील ह्याची वाट बघत नाही, तर तात्कालीन सामाजिक अवस्थेनुसार ती अलिशिबेला अभिवादन करते. ते अभिवादन एवढं पॉवरफुल असते की त्या अभिवादनामुळे दोन गोष्टी घडल्या. अलिशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली आणि तिच्या उदरातील बाळाने आनंदाने उडी मारली. आता ह्याच्यामध्ये काय नक्की दडलेलं आहे? जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याने परिपूर्ण झालेले असता तेव्हा तुमच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीला देखील तुम्ही पवित्र आत्म्याने परिपूर्ण करण्यासाठी एक प्रकारे हातभार लावत असता. तुमच्या अंतःकरणातील ज्योत दुसऱ्या व्यक्तीच्या हृदयामध्ये प्रकाश पोहोचवू शकते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की जे बाळ होतं त्याने आनंदाने उडी मारली. पोप बेनेडिक्ट 16 ह्याने त्याच्यावरती भाष्य करताना किती सुंदर म्हटलेलं आहे की ज्याप्रमाणे दावीद कराराच्या कोशासमोर नाचत होता, त्याप्रमाणे पवित्र मरियेच्या वाणीमुळे जो पवित्र मरिया जो कराराचा कोश आहे तिच्या समोर योहान बाप्तिस्ताने आनंदाने उडी मारलेली आहे. पवित्र मरियेचं नाव आपल्या ओठांसाठी मधुर असं फळ आहे, म्हणून तिच्या नावाने, तिच्या आठवणीने, तिच्या दर्शनाने आपल्याही अंतःकरणामध्ये योहान बाप्तिस्तासारखा आनंदाने उडी मारण्याचा प्रसंग येणं गरजेचं आहे. त्यानंतर अलिशिबेने दिलेला प्रतिसाद. अलिशिबेने काय सांगितलं की स्त्रियांमध्ये तू धन्य आणि धन्य तुझ्या पोटचे फळ. आता तिला कसं समजलं की पवित्र मरिया गरोदर आहे? कारण आता पवित्र आत्मा तिच्यावरती उतरलेला आहे. तो पवित्र आत्मा तिला आतमधून सगळं काही मार्गदर्शन करत आहे. तुझ्या समोर उभी असलेली स्त्री साधी स्त्री नाही. ती स्त्री दिसायला लहान असेल, 14-15 वर्षाची कुमारिका, परंतु ती साक्षात प्रभूची माता आहे. म्हणून अलिशिबा काय सांगते, माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे हा मान मला कोठून? म्हणजे एवढं प्रचंड असं सामर्थ्य अलिशिबेवरती देखील उतरलेलं आहे. देवदूताने नमो कृपा पूर्ण मरिया ही प्रार्थना सुरू केली. अलिशिबेने ती प्रार्थना पूर्णत्वास नेली. देवदूतांनी काय सांगितलं होतं? नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. परंतु अलिशिबेने सांगितलं स्त्रियांमध्ये तू धन्य आणि धन्य तुझ्या उदराचे फळ. म्हणजे ज्या वेळेला पवित्र आत्मा आपल्यावरती उतरत असतो त्यावेळेला अशा प्रकारे दुसऱ्यामधील महात्म्य आपल्याला दिसत असतं. मरियेचा प्रतिसाद त्याला काय होता? पवित्र मरियेने 2 प्रकारचा प्रतिसाद दिला. एक प्रतिसाद म्हणजे ती मोठ्याने स्तोत्रगीत गाऊ लागली. माझा जीव प्रभूला थोर मानतो आणि देव जो माझा तारणारा त्याच्या ठाई माझा आत्मा उल्हासला आहे. ते संपूर्ण स्तोत्र तुम्ही वाचून बघा. ख्रिस्त सभेमध्ये ते स्तोत्र दररोज संध्याकाळी वाचण्याची परंपरा आहे. त्या स्तोत्रामध्ये संपूर्ण जगामध्ये कोणता बदल घडून येणार आहे, कशा प्रकारे धनवानांना रिकाम्या हाताने लावू दिलं जाणार आहे, राजासनावरून त्यांना ओढून काढलं जाणार आहे, दिनास उंचावलं जाणार आहे, भुकेल्यांना तृप्त केलं जाणार आहे, गर्विष्ठ मनाचे आहे त्यांची दानादान केली जाणार आहे, त्याचं सुंदर असं चित्रण त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट पवित्र मरियेने केलेली आहे ती म्हणजे अलिशिबेची 3 महिने सेवा. 3 महिने त्या ठिकाणी ती तिकडे राहिली आणि सेवा केली. आता बाळाचा जन्म होणार, परंतु माऊली त्या ठिकाणी थांबली नाही. आपलं कार्य संपल्यानंतर आपण हळूच पडद्याआड जायचं असतं असं माऊली त्या ठिकाणी आपल्याला सुचवत आहे.
त्यानंतरचा प्रसंग आहे येशूचा जन्म. एकूण 5 प्रवास त्या ठिकाणी आपल्याला चिंतनासाठी घ्यायचे आहेत. पहिला प्रवास आहे नाझरेतहून बेथलेहेमकडे केलेला प्रवास, की पवित्र मरिया नाझरेत येथली एक स्त्री होती, कुमारिका होती, आणि जेव्हा नावनिशी लिहिण्याची घोषणा करण्यात आली त्यावेळेला योसेफाला वागदत्त असल्यामुळे ती देखील बेथलेहेम ह्या ठिकाणी गेली. गरोदर होती, लवकरच बाळाला जन्म देणार होती, कारण आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की तिथे पोहोचता बरोबरच तिचे दिवस पूर्ण भरलेले आहेत. अशा प्रसंगी माऊली कुठल्याही प्रकारची कुरकुर करत नाही की मी कशाला यायला पाहिजे. योसेफाला तिने सांगितलं असतं तू जा, पण तिने तसं केलं नाही. त्यावेळेला तसा नियम होता, 12 वर्षावरील सर्व मुलांची शिरगणती होणं गरजेचं आहे. ती सगळी लोक कर भरतात की नाही ते तपासण्यासाठी अशी शिरगणती केली जायची. माऊली कुरकुर करत नाही, तर सरळ त्या प्रवासाला निघून जाते. त्यामध्ये एक महत्वाचा संदेश दडलेला आहे. संत जॉन मारी वियानी ह्याने किती सुंदररित्या सांगितलेलं आहे बघा. संत कधी कुरकुर करत नाहीत, आणि जे कुरकुर करतात ते कधीच संत होत नाहीत. आणि म्हणूनच हा जो माऊलीच्या जीवनातला प्रवास आहे, कुठलीही कुरकुर न करता परमेश्वराची योजना पूर्णत्वास नेण्यासाठी माणसाने प्रयत्न करायचा आहे. दुसरा प्रवास आहे स्वर्गाकडून पृथ्वीकडे झालेला प्रवास. कोणाचा? दिव्य दूतांचा. की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म होता बरोबर स्वर्गातील एक दूत पृथ्वी तलावरती अवतरला. मेंढपाळ त्यावेळेला आपली मेंढरं राखत होते. त्यांच्या भोवती मोठा प्रकाश पसरला आणि ते बघितल्यानंतर त्यांना मोठी भीती वाटली, परंतु त्यांच्या भीतीचं रूपांतर आनंदात करणारी बातमी ह्या देवदूताने त्या मेंढपाळांना दिली की जो आनंद संपूर्ण जगाला होणार आहे त्याची शुभवार्ता मी तुम्हाला सांगतो. आज तुमच्यासाठी दाविदाच्या घराण्यात तारणारा जन्मालेला आहे आणि तो ख्रिस्त प्रभू आहे. अशा प्रकारची बातमी दिल्यानंतर ताबडतोब स्वर्गातील सैन्यांचा समुदाय खाली उतरतो आणि त्या ठिकाणी मोठं गौरव गीत गायलं जातं आणि संपूर्ण वातावरण बदलून जातं. ह्यातून आपल्याला काय शिकायचं आहे? ज्या लोकांच्या जीवनामध्ये काळोख आहे तिथे प्रकाश आणायचा, ज्या लोकांच्या जीवनामध्ये भीती आहे त्यांच्या जीवनामध्ये आनंद आणायचा, ते कार्य करण्यासाठी आपल्याला पाचारण करण्यात आलेलं आहे. संत फ्रान्सिस डिसेल्स ह्यांनी जेन डी शांटाल हिला एक पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रात त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की त्या माळ रानामध्ये मेंढरं राखत असलेल्या मेंढपाळांभोवती मोठा स्वर्गीय प्रकाश पसरलेला, त्या ठिकाणी प्रभूचं तेज पसरलेलं, त्या ठिकाणी स्वर्गातील दूतांचं गायन ऐकू येत होतं, पण येशू कुठे होता? येशू तिथे नव्हता. येशू माऊलीच्या वेंगेत होता. येशू योसेफ आणि माऊलीच्या मध्ये होता. येशू त्या गरीब कुटुंबामध्ये होता, त्या गायीच्या गोठ्यामध्ये होता. त्या ठिकाणी कदाचित थंडीने कुडकुडत असेल, कदाचित त्या ठिकाणी तो रडत पडलेला असेल, परंतु येशू ह्या ठिकाणी नव्हता, तो तिथे होता. तिथून आपल्याला काय शिकायचं आहे? येशूचा शोध नक्की आपण कुठे घेत आहोत तपासून पाहायचं. मेंढपाळांना बातमी समजल्यानंतर त्यांनी निर्णय घेतला. आता हा आहे तिसरा प्रवास, रानातून गोठ्याकडे होणारा प्रवास. त्या रानात काय होतं? थंडी असल्यामुळे कदाचित शेकोटी पेटवलेली असेल, परंतु ते मेंढपाळ त्या शेकोटी भोवती अडकून पडत नाहीत. ते जगाचा प्रकाश असलेल्या येशूला पाहण्यासाठी गोठ्याच्या दिशेने निघून जातात. आपल्या जीवनामध्ये देखील जागतिक सुखाची शेकोटी असण्याची शक्यता आहे, परंतु ख्रिस्ताचा प्रकाश हवा असेल तर ती शेकोटी आपल्याला सोडण्याची गरज आहे आणि त्या गोठ्याकडे प्रवास करण्याची आवश्यकता आहे. मेंढपाळ त्या ठिकाणी जातात. त्यांना एक खून देण्यात आली होती की बाळंत्याने गुंडाळलेले असे बाळक तुम्हाला दिसेल. ती खून त्यांना कशी समजली असेल? कारण ते देखील तसंच करायचे की जर त्यांच्या कळपामध्ये एखादं कोकरू जन्माला आलं आणि ते जेरुसलेमच्या मंदिरात भेटीसाठी अर्पणासाठी न्यायचं असेल तर ते बाळंत्याने गुंडाळून ठेवलं जायचं, चांगल्या कापडामध्ये गुंडाळून ठेवलं जायचं. कशासाठी? की जेणेकरून इतर जी मेंढरं आहेत ती त्याला टोचून जखमी करणार नाहीत, म्हणजे ते निर्दोष राहू शकेल. त्यावरून येशू हा जगाची पापे दूर करणारं देवाचं कोकरू आहे हा संदेश त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रवास आहे बेथलेहेम कडून जेरुसलेमकडे होणारा प्रवास.
की बेथलेहमध्ये माऊली आणि योसेफ यांना वैयक्तिक असा परमेश्वराचा अनुभव आला होता. आता ते जेरुसलेमला जातात, ह्याचा अर्थ हा अनुभव स्वतःसाठी ठेवायचा नाही, तर संपूर्ण जगाला मिळावा म्हणून ते केंद्रस्थान असलेल्या जेरुसलेमकडे निघून जातात. त्यानंतर जेरुसलेमकडून नाझरेतकडे केला गेलेला प्रवास, वल्हांडण सणासाठी येशू बाळाला घेऊन गेलेले पवित्र मरिया आणि योसेफ हे जोडपं वाटेमध्ये बाळ आपल्या बरोबर नाही म्हणून घाबरून पुन्हा एकदा जेरुसलेमकडे परततात. त्यातून शिकण्यासारखी एक महत्वाची गोष्ट, आपल्या जीवनातला येशू जेव्हा हरवतो तेव्हा आपण धार्मिक जीवनाच्या जेरुसलेमकडे वळायचं असतं. ती कृपा आपल्याला लाभावी म्हणून पवित्र मरियेकडे विशेष प्रार्थना करूया. आपल्या अंतःकरणामध्ये आपण डोकावून पाहूया की पवित्र मरियेला माझ्या जीवनामध्ये कोणतं स्थान आहे. आत्ताच परवा 15 ऑगस्टला स्वर्गनयनाचा सण साजरा झाला की जी व्यक्ती परमेश्वराच्या सहवासात असते तिला मृत्यू परमेश्वरापासून विभक्त करू शकत नाही, असा संदेश तिच्या स्वर्गनयनाद्वारे आपल्याला देण्यात आलेला आहे. इतकंच नाही की जी व्यक्ती नम्र राहते त्या व्यक्तीला साक्षात स्वर्ग आणि पृथ्वीचा राणी झाल्याचा सन्मान मिळू शकतो. ते पवित्र मरियेचं रहस्य 22 तारखेलाच आपण साजरं करणार आहोत. त्या पवित्र मरियेकडे एकमेकांसाठी प्रार्थना करूया. तिचे शब्द नेहमी आपल्या ओठात असू द्या. पहा, मी प्रभूची दासी आहे, आपण सांगितल्याप्रमाणे माझ्या बाबतीत घडून येवो. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. प्रेज द लॉर्ड, Praise the Lord. प्रेज द लॉर्ड, Praise the Lord. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. God is good All the time. and all the time. God is good. And all God's people say Amen. and all God's people say Amen. and all God's people say Amen.